फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 4। तर त्याच्यापूर्वी आपण बघूयात पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स कोणते असतात। तर पॉझिटिव्ह नंबर असतात 1 2 3 4 5। जसे की त्यांच्या समोर हाईड असतं पण ते प्लसचं सिम्बॉल असतं, जसे की +2 +3 हे जे आहेत ना तर ते पॉझिटिव्ह असतात। आणि -1 -2 -3 -4 -5 -6 हे जे नंबर्स असतात ना, मायनसचं सिम्बॉल असणारे जेवढे पण नंबर असतात त्यांना काय म्हणायचं, निगेटिव्ह नंबर। तर प्रॅक्टिस सेट नंबर 4 जो आहे त्याचे आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व करणार आहोत आपण। त्या पहिला क्वेश्चन आहे बघा, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स। तर इथं काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर ते फाइंड आउट करायचे आहेत। तर आपण आत्ताच बघितलेत की पॉझिटिव्ह नंबर हे कोणते असतात आणि निगेटिव्ह नंबर कोणते असतात। आता सगळं तुमच्या समोरच आहे। आय होप तुम्ही पण मला हेल्प करताल याच्यामध्ये सॉल्व करण्यासाठी। ओके, तर क्वेश्चन नंबर जो पहिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बुकमध्ये बघू शकता की पॉझिटिव्ह नंबर -5 म्हणजे हा कुठला नंबर आला, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? मायनस येतं तिथे तो कुठे असतो, तो असतो निगेटिव्ह नंबर असतो। नंतर +4 म्हणजेच हा काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे। त्यानंतर आहे -2, मायनस म्हटलं की तो डायरेक्ट जातो निगेटिव्हच्या बॉक्समध्ये। नंतर आहे 7, नंतर आहे +26 तो पॉझिटिव्ह असणार आहे। -49 देन -37 देन 19च्या पुढे कुठलं सिम्बॉल नाही म्हणजे ते कुठलं असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे। कारण पॉझिटिव्ह जेव्हा पण असे नॅचरल नंबर असतात त्याच्या पुढे ऑलरेडी प्लसचं सिम्बॉल असतं। देन -25 देन +8 इथे काही सिम्बॉल नाही 5च्या अगोदर म्हणजे तो पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे। -4 -12 आणि रिमेन आहे फक्त 27। या पद्धतीने आपण पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे। तर क्वेश्चन नंबर 2 बघायचं आहे आपल्याला लगेच। तर क्वेश्चन नंबर 2 आहे बघा, गिव्हन बिलो आर द टेम्परेचर इन सम सिटीज, राईट देन यूजिंग द प्रॉपर साइन। आता साइन यूज करायचे म्हणजे काय, तर आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबरचं साइन यूज करायचं आहे, म्हणजे प्लस किंवा मायनस जे आहे ना ते फाइंड आउट करायचं आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची याच्यामध्ये, इथे दिलेलं आहे त्यांनी प्लेस दिलेले आहेत आणि टेम्परेचर दिलेलं आहे। तर शिमला, लेह, दिल्ली, नागपूर। तर इथं बघा 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री। बिलो जेव्हा येतं तेव्हा काय असणार आहे, मायनस असणार आहे। बिलो असलं की मायनस, बिलो असलं की मायनस, अबव असलं की प्लस, इथं पण प्लस येणार आहे। मग इथं काय येते बघा, आता हे जेव्हा आपल्याला सॉल्व करायचं आहे साईनमध्ये लिहिणार आपण त्याला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह। मग इथं क्वेश्चन नंबर जो आहे सेकंडचं फर्स्ट आन्सर असणार आहे 7 डिग्री सेल्सिअस, पण काय आहे, बिलो आहे म्हणून काय असणार आहे ते -7 डिग्री सेल्सिअस हे त्याचं आन्सर असणार आहे। नंतर सेकंड बघा 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, म्हणजे बिलो आलं म्हणजे काय, -12 डिग्री सेल्सिअस हे त्याचं आन्सर असणार आहे। नंतर थर्ड नंबरचं बघा, अबाव म्हणजेच काय रे, प्लस। मग इथं प्लसचं सिम्बॉल दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी चालतं, आपण प्लस कारण आपल्याला साइन यूज करायला सांगितले म्हणजे आपल्याला द्यावंच लागणार आहे। +22 डिग्री सेल्सिअस। देन 4 नंबरचा आहे याच्यामध्ये, -31 डिग्री सेल्सिअस। काय आहे ते, प्लस आहे, अबव आहे त्यामुळे हे काय असणार आहे, प्लस येणार आहे। ओके, या पद्धतीने आपण जो आहे आपला सेकंड नंबरचाही क्वेश्चन सॉल्व केलेला आहे। आपण सॉल्व करणार आहोत आता थर्ड नंबरचा क्वेश्चन। तर बघूयात क्वेश्चन काय आहे, राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स यूजिंग द प्रॉपर साइन। बघा आता याच्यामध्ये पण आपल्याला साइन यूज करायला सांगितलं आहे। साइन यूज करायचे म्हणजे काय, आता इथं डेप्थ
सबमरीन इज ॲट द डेप्थ ऑफ 512 meters बिलो सी लेवल. बिलो दिलंय आणि डेप्थ दिलंय म्हणजे काय, बिलो म्हणजेच काय आपण वरतीच बघितलं, बिलो म्हणजे काय असणार आहे, मायनस असणार आहे. द हाईट ऑफ एम्प्टी एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालया, इज 8,848 meters. हायेस्ट म्हणजे काय दिलेलं आहे त्यांनी, प्लस दिलेलं आहे म्हणजे काय, प्लस येणार इथे. A kite is flying at the distance of 120 meters from the ground. Distance, आता इथे बघा, a kite is flying at the distance of 120 meter from the ground. The tunnel is at the depth of 2 meters under the ground. Under the ground इथे डेप्थ आणि अंडर द दिले म्हणजे इथे काय असणार आहेत सगळे, तर ते मायनस असणार आहेत. द मायनस आणि प्लस हे दोनच इथं आपल्याला प्रॉपर साईन यूज करायचे आहेत. ओके, तर जाऊयात 1 by 1 प्रॉपर साईन यूज करण्यासाठी. तर फर्स्ट बघूयात आपण, फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फर्स्ट क्वेश्चन आणि आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर ते डेप्थ म्हटलं, बिलो म्हटलं की काय करणार आहोत आपण, डिरेक्टली आपल्याला बिलो म्हटलं की मायनस करायचं आहे, या पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. आणि अबाव म्हटलं की आपण वरती बघितलेलंच हा क्वेश्चन की त्याला काय म्हणायचं असतं, आपल्याला प्लस म्हणायचं असतं. ओके, तर मला वाटतं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असणार आहे आता की बिलो म्हटल्यानंतर काय करायचंय. इथं आपण जो क्वेश्चन नंबर 2 जो सॉल्व केलेला आहे त्यानुसार लक्षात येईल. इथं क्वेश्चन बघा आता, सबमॅरिन इज ॲट द डेप्थ अँड बिलो आलं याच्यामध्ये, म्हणजे काय असणार आहे, फर्स्ट याचं मायनसमध्ये असणार आहे, -512 मीटर. त्यानंतर सेकंडचं बघा, द हाईट ऑफ एम्प्टी एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द हिमालया, इज 8,848 meters. म्हणजे इथं पण काय असणार आहे, हा इथं प्लस असणार आहे बघा, 48 meters. ओके, थर्ड नंबरचं बघा, अ काइट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 meters फ्रॉम द ग्राउंड्स. इथं बिलो हा वर्ड आलाच नाही म्हणजे समजून जायचं इथे साईन काय असणार आहे, 120 meters. देन लास्ट वन, द टनल इज ॲट द डेप्थ ऑफ 2 meters अंडर द ग्राउंड. अंडर दिले म्हणजे इथं पण काय असणार आहे, -2 meter असणार आहे. ओके, या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 4 नंबरचा तो सॉल्व केलेला आहे. थँक्यू.